दर्यापूर आगाराची एक एसटी बस अचानक पेटल्याची घटना 12 मार्चच्या दुपारी दर्यापूर येथे घडली। परतवाडा ते दर्यापूर या मार्गाने जाणारी MH09 EM 2260 क्रमांकाची बस दर्यापूर बस स्थानकाजवळील रेल्वे गेट परिसरात पोहोचताच अचानक बसमधील बुलेट गिअर जवळ स्पार्क झाल्याने चालकांच्या लक्षात आले। काही क्षणातच बसने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। त्यावेळी बसमध्ये केवळ 2 प्रवासी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी हॉटेलमधील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान दर्यापूर नगर परिषद अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण तात्काळ मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा केला। या आगीत बसचे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी व्यक्त केला आहे। सध्या वाढत्या तापमानामुळे वाहनांना आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा परिसरात होत आहे। 12/3/26 रोजी दुपारी एक दर्यापूर आगाराच्या बस सोबत एक घटना झालेली आहे। त्या अनुषंगाने मी माहिती देऊ इच्छितो की MH09 EM 2260 ही दर्यापूर आगाराची बस परतवाडा ते दर्यापूर येत असताना दर्यापूरच्या बसस्टँडच्या अगदी जवळ रेल्वे गेट जवळ बोनेट गेअरबॉक्सच्या दंड्याच्या जवळ स्पार्क होऊन धूर आल्याचं चालकाच्या निदर्शनास आलं। चालकाने व वाहकाने सदरची घटना लक्षात घेता नगर परिषद फायर ब्रिगेडला फोन करून तात्काळ बोलावलं। तेवढ्या वेळात बोनेट आणि कॅबिनचा काही भाग थोडा जळालेला होता। यामध्ये ST बसचं अंदाजे 1 लाख रुपये नुकसान झालेलं आहे व प्रवासी मात्र बसमध्ये 2च होते, कारण ती शेवटच्या टप्प्याला उतरणारी जागा असल्यामुळे आणि त्यामुळे प्रवाशांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही। सदरची घटना अतिशय गंभीर स्वरूपाची आहे आणि चालक आणि वाहकाने जर प्रसंगावधान दाखवून बसमध्ये असणारा फायर एक्सटिंग्विशरचा वापर केला असता तर कदाचित ही घटना वाढली नसती। तरीसुद्धा या घटनेचा सविस्तर पंचनामा आमच्या अमरावती विभागाचे उपयंत्र अभियंता श्री वाकोडे हे करत असून त्यांच्या अहवालानुसार पुढील कारवाई तात्काळ करण्यात येईल।